पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेने राज्याच्या विधी आणि न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिलंय। पोलिसांवर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वर तिने पत्राच्या माध्यमातून गंभीर आरोप केले। या पत्रात पोलिसांकडून आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक तिने नमूद केली आहे। आपण मागणी केलेल्या वकिलांची नेमणूक न करता दुसराच वकील आपल्या प्रकरणामध्ये दिल्याचा आरोप पीडितेने पत्रातून केलेला आहे। पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय बघूया। पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून संमती नसताना चाचणी करण्यात आली। आरोपीकडून पार्श्वलैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला। वकील असीम सरोदेंची नेमणूक करा अशी मागणी केली होती। दुसऱ्या वकिलाची नेमणूक करत माझी फसवणूक करण्यात आली आहे। अत्याचारावेळी जीव वाचवणं हेच महत्त्वाचं होतं। अन्यायग्रस्त म्हणून मला महत्त्व नाही का असा सवालही या पीडितेने विचारलाय।